नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे पालखी उत्सव आणि पालखी पुन्हा आमच्या वाडीमध्ये येणार आहेत. तर सगळे गेले तिकडे पालखी घेऊन येण्यासाठी. आणि कालचा आधीचा ब्लॉग सुद्धा तुम्ही बघितलाच की पालखी आमच्या घरी आली वगैरे. तसंच कोकणामध्ये हा पालखी उत्सव, पालखी सोहळा चालू आहे आणि थोडा आवाज चेंज झाला आहे, कारण फुल जोशात असतो, पालखी असते तेव्हा ओरडणे वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात. आणि असं झालं की रेग्युलर आता भजनं सुद्धा आहेत. असो, हे व्हायचंच. तर आता जाऊया पालखी घेऊन येण्यासाठी. पुन्हा इकडे शिरकेवाडीमध्ये पालखी आलेलं आहे, आपण पण इथून जाऊया. आणि आता जी खालची वाडी राहिली ती वाडी घ्यायची पुन्हा. अर्धी वाडी आज काल वरतून आमच्या त्या तिकडे काकांच्या घरापर्यंत वाडी झालेली आहे. आज पुन्हा इथून खाली जाणार पालखी. तर चला जाऊया पालखी आणायला. पालखी आता वाडीत आलेलं आहे, जवळच वाडीच्या. कलिंगडवाले दादा आले सरबत घेऊन मस्तपैकी. आणि काकाने कलिंगड आलेला आहे, लाल लाल. तुम्ही आता व्हायरल, तुमचा धंदा होणार आता. हा, म्हणजे काय प्रमोशन झालेलं आहे तुमचं. आणि इकडे पालखी आहे. आता इकडून या घरात पालखी जाणार आहे, इकडं या साईडला. जेवायला आलेला आहे आता. गडी वाटला नाही आहेत म्हणून या मुलाच्या घरी आहे. इकडं आम्ही सगळे एवढी गडी सगळ्यांनी जेवायला. हो, जेवण छान झालं म्हटलं. थँक्यू. उपवास नसताना तर आणखीन काहीतरी बनवलं असतं. असं काय? ओके. पुढच्या वर्षी उपास नसेल, पुढच्या वर्षी येऊ जेवायला परत. संध्याकाळी पालखी नाचवण्यासाठी सगळी डेकोरेशन तयारी चाललेली आहे. संध्याकाळी कालसारखाच आज सुद्धा माहोल असणार आहे. काल पण मजा केलेली, आज पण मजा. 2 दिवस पालखी असते आमचा. फुल जल्लोष माहोल असतो. आधीच पालखी जड असते आणि परंतु हारवरती चढवल्याच्या नंतर आहे ना, खूप जड होते पालखी. त्यामुळे व्यवस्थित उचलून व्यवस्थित न्यावी लागते. आता सिद्धेशकडे पालखी आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि सरबताचं आयोजन केलेलं आहे. हा, अरे ग्लासावर नाव आहेत प्रत्येकाची. ज्याचा ग्लास संपला समजायचा पियाला आहे तो. तर आता सरबत ओतून घेऊया. आणि इकडे सगळे तयार झालेले आहे पालखी निमित्त. चला, हे घ्या रे, हे वाढायला घ्या, सरबत वाढायला घ्या. आता सगळे येणार आहेत लगेच. सरबत आता ओतून घेतोय सगळे आणि बाहेर वाढायला जायचंय. कोणतं ते काढतो, मग वाढायला जायचंय आता बाहेर. हे बघा कसली ग्लास भरलेली आहेत. सरबत एक नंबर झालाय, टेस्ट केलेला आम्ही. या सर्वांनी सरबत प्यायला. आता पुढे वाटायला चाललेलं आहे सरबत. सगळे गावची मंडळी आलेली आहेत, तिथे उपस्थित राहिलेले आहेत. सरबत वगैरे तुटून पडतात सगळे. डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आता. आणि घरं घेऊन आता 3 घरं आहेत अजून. 3 घरं झाल्याच्या नंतर जेवायला जाणार. जेवून झाल्याच्या नंतर पालखी नृत्य तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या व्लॉगमध्ये इथे. आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आता शेवटचं घर आहे, अशोकच्या घरात आता पालखी येणार आहे. तर चला, इथं शेवटचं घर आहे. इथून नंतर पालखी नाचवण्यासाठी आणणार आहे. हे अशोकचं घर आहे.
फुल माहोल केलेला आहे अशा रीतीने आणि आता पालखी नाचवायला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. संपूर्ण डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा रीतीने डेकोरेशन आहे.
फुल जल्लोषात पालखी नृत्य चालू आहे ते आणि सगळे इकडून बघताय इकडे सगळे बघायला बसतात या साईडला इकडे पालखी नाचत आहे. इकडे पण प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत महिला.
सहानेवरती पालखी घेऊन आलेलो आहोत आम्ही. दिवस दुसरा आजचा पुन्हा सहानेवरती घेऊन आलो आहोत. आजचा म्हणजेच पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आमच्या राई खापरेवाडीचा. तर मित्रांनो, आज सानेवरती पालखी आणून सोडलेली आणि दुसरा दिवस संपन्न झालेला. अशा पद्धतीने आमचा राई खापरेवाडीचा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. तर 2 दिवसाचे व्लॉग तुम्ही बघितला आज कालचा सुद्धा. जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन चॅनलवरती बघा. पहिला दिवस आणि आजचा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग आहे. तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया मित्रांनो. ही कोकणातली मजा असते खरं तर, आणि ह्याच जल्लोष असतो. हीच परंपरा अजूनपर्यंत कोकणवासियांनी टिकवून ठेवले, म्हणून आपण भाग्यवान आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.